नगर जिल्ह्यात एकामागून एक गुन्हे घडतच आहेत। गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर धगधगत असताना आता संगमनेर तालुक्यातही एक धक्कादायक घटना उघडकीस आली। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला। ही घटना डोळ्याने पाहणाऱ्या या मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। हे सगळं इतकं भयंकर होतं की मुलगी व तिची आई अजूनही दहशतीत आहेत। संगमनेर शहर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केले। नेमकं काय आहे हे काळीज चिरणारं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। 2026 हे वर्ष नगरकरांसाठी धक्कादायक ठरले। महिला व मुलींवरील अत्याचाराच्या तब्बल 25 ते 30 घटना पहिल्या 6 महिन्यात घडल्या। त्यापैकी अनेक गुन्ह्यात पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु तरीही हे प्रकार थांबता थांबेनात। वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारीमध्ये राहुरी तालुक्यातील एका 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर नाशिकच्या जंगलात अत्याचार झाला। राहुरी पोलिसांनी 4 जणांना अटक केली। त्यानंतर त्याच महिन्यात तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर हॉटेल कामगाराने अत्याचार केला। LCBनं त्या नरधामाला सापळा लावून अटक केली। त्याच महिन्यात नगरमध्ये एका वर्ग शिक्षकाने 4 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला। पोलिसांनी या शिक्षकालाही पोस्को अंतर्गत अटक केली। त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये जामखेड तालुक्यातही एक धक्कादायक घटना उघडकीस आली। एका 17.5 वर्षाच्या मुलीवर तिच्या बापाने व एका हॉटेल चालकाने बळजबरी अत्याचार केला। बरं, हा प्रकार फक्त एकदाच घडला नाही, तर या कोवळ्या मुलीवर वारंवार अत्याचार झाला। हे दोन्ही नराधम सध्या गजाआड आहेत। जुलै 2026 मध्ये पाथर्डी तालुकाही हादरला। एका 14 वर्षाच्या मुलीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून तिला भर रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला। आता हे फक्त काही अतिचर्चित आलेल्या घटना होत्या, परंतु गेल्या 6 महिन्यात मुली व महिलांवरील अत्याचाराच्या तब्बल 25 ते 30 घटना नगरमध्ये घडल्या आहेत। हे सगळं गंभीर आहे। हे सगळे प्रकार अंगावर काटा आणणारे आहेत। नगर जिल्ह्याच्या सर्वच्या सर्व 14 तालुक्यात असे प्रकार घडले। हे त्याहून भयंकर होतं। आता गेल्या मंगळवारी अमावस्याच्या दिवशी नगर जिल्हा पुन्हा हादरला। संगमनेर तालुक्यात एका 15 वर्षीय मुलीवर जबरी अत्याचार करण्याचा प्रकार घडला। मुलीच्या आईने धीर दाखवत संगमनेर शहर पोलिसात जाऊन हा सगळा प्रकार सांगितल्यावर पोलिसही हादरले। मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार ही 33 वर्षीय महिला 15 वर्षांची मुलगी व मुलांसह संगमनेर तालुक्यातील एका गावात राहते। मोलमजुरी करून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। 14 जुलैला रात्री फिर्यादी महिला व तिची मुलगी आणि मुलगा नेहमीप्रमाणे घरात झोपले होते। 15 जुलै रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेला अचानक जाग आली, तेव्हा शेजारी झोपलेली तिची मुलगी अंथरुणात दिसली नाही। अगोदर मुलगी प्रातःविधीला गेली असेल असं तिला वाटलं, परंतु 15-20 मिनिटं मुलगी घरात न आल्याने तिच्या आईला काळजी वाटली। त्यानंतर फिर्यादीने तात्काळ हातामध्ये बॅटरी घेऊन घराबाहेर जात मुलीचा शोध सुरू केला। बाथरूमची जागा, अंगण आणि परिसरात मुलीचा शोध घेतला। तालुक्यात बिबट्याच्या वावराच्या बातम्या येत असल्याने आईचं काळीज धस्स झालं। त्यानंतर तिने घराशेजारी असलेल्या शेतात मुलीचा शोध सुरू केला। शेताजवळ गेल्यावर तिला काहीतरी आवाज आला। त्या आवाजाच्या दिशेने ती गेली, तेव्हा तिची मुलगी व आरोपी गणेश चंद्रभान गायकवाड, वय 28, राहणार खांडगाव, तालुका संगमनेर, हे आक्षेपार्ह अवस्थेत होते। फिर्यादीने मुलीला जवळ बोलावले असता आरोपीने तिला धमकावले, तुझ्या आईकडे जाऊ नको, तुला कोण काय करतंय ते मी बघतो, कुणी काही केलं तर एखाद्याला मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली। फिर्यादी महिला फोन आणण्यासाठी घरात गेली असता आरोपीने तिथून पळ काढला। त्यानंतर फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन सगळा प्रकार विचारला, तेव्हा मुलीने सांगितले की आरोपी गणेश रात्री 3 वाजता खिडकीजवळ आला। त्याने आपल्याला उठवलं आणि दरवाजा उघडायला सांगितलं। त्यानंतर शेतात नेऊन आपल्यावर अत्याचार केला। मुलीचं हे कथन ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली। फिर्यादीत पुढे सांगितल्याप्रमाणे आरोपी गणेश गायकवाड व या फिर्यादीच्या कुटुंबाची पूर्वीपासून ओळख आहे। गणेश हा फिर्यादीच्या मावस भावासोबतच रोजंदारीचे काम करत असतो, त्यामुळे त्याची व या कुटुंबाची पूर्वीपासून ओळख आहे। याच ओळखीतून आरोपीने या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। पीडितेच्या आईने दिलेल्या लेखी तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 64, कलम 351(2), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012, कलम 468 आणि 12 अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करत आहेत। या घटनेने संपूर्ण तालुका हादरला।
अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. आज मोबाईल ही काळाची गरज बनली असली तरी आपली मुलं मोबाईलचा वापर कसा करतात हे पालकांना डोळ्यात तेल घालून पाहणे आवश्यक झाले आहे. सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या मुलांपर्यंत नको तो मजकूर सहज पोहोचतो. चॅटिंगसाठी नुसते व्हॉट्सअपच नाही तर इतर अनेक प्लॅटफॉर्म वापरले जातात. त्यातूनच प्रेम, नातेसंबंध, लैंगिक शिक्षण, आकर्षण याबाबत अल्पवयीन मुलामुलींमध्ये अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. हे सगळं चिंताजनक आहे. त्यातूनच असे प्रकार वाढले आहेत. शाळा, पालक, समाज आणि पोलीस या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. समाज सजग झाला तरच असे प्रकार थांबणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.